की म्हणजे महाराष्ट्रात तर खास करून विरोधी पक्ष इतके विस्कळीत झालेले आहेत आणि त्याचा इतका फायदा महाराष्ट्रातली युती घेते. म्हणजे काल अजित पवारांनी हे बोलून दाखवलं की 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा केल्याचे आरोप करणारे जे होते त्यांच्याबरोबर आज मी सत्तेत आहे. तर असं आहे की याच्यातून एक तर त्यावेळेला म्हणजे ते तर लोकांना उल्लू बनवतायत किंवा तुम्ही तरी लोकांना उल्लू बनवलं की ज्यांनी हे आरोप केले होते आणि हे आरोप करून परत आज त्यांच्याबरोबर सत्तेमध्ये बसताना तुम्हालाही काही वाटत नाही आणि त्यांनाही काही वाटत नाही. मुळामध्ये ज्यांच्या विरोधामध्ये आपण लढत आलो त्यांना परत म्हणजे इतका आत्मविश्वास का ढळला हा परत त्या मगाच्याच प्रश्नावर आपण आलो की तुम्हाला ज्यांच्या विरोधात सगळी हयात गेली लढण्यामध्ये त्यांना घेऊन निवडणूक परत लढावीची एकत्र असं वाटावं, सत्ता करावी अशी वाटते. तुम्हाला या गोष्टीचा पश्चाताप आहे की अजित पवारांना आपण घेतलं बरोबर? मी तुम्हाला एक सांगू का, माझं उत्तर तुम्हाला पटणार नाही. आज तेवढा वेळही नाही त्या विश्लेषणावर चर्चा करण्याची. महाराष्ट्राच्या राजकारणात मी मागेही तुमच्याशी एकदा बोललो होतो. 2014 नंतर एक वेगळा पट रचला जातोय. तो नैसर्गिक पण आहे. त्याच्यावर काम करणारी काही नेते मंडळी, समाज, कार्यकर्तेही आहेत. आता ह्या हायबर्नेशन पिरियडमध्ये ज्या घडणाऱ्या घटना ह्या त्या टप्प्यावरच्या दृष्टीपथास येतात. समजा आघाडी असेल, म्हणजे आमची महायुती असेल, त्यांची आघाडी असेल, त्यात असलेले पक्ष असतील, मुख्यमंत्री झालेला असेल, उपमुख्यमंत्री झालेला असेल, या सगळ्या टप्प्याटप्प्यातनं महाराष्ट्राचं राजकारण आता वेगळ्या दिशेने जात आहे. हे मी सर्वसाधारण म्हणतो, मी एका व्यक्तीला डोक्यासमोर ठेवून म्हणत नाही. आणि त्या प्रवाहातला काही टप्पे आहेत. पुढच्या टप्प्यात तुम्ही बघा. पण आशिषजी, मग तो सिंचन घोटाळा झाला होता की नाही? भाजपचे एक ज्येष्ठ